नमस्कार, मी जयश्री तोरडमल. आज आपला विषय आहे परिवार. आपण परिवाराविषयी बोलणार आहे. आता परिवार म्हणजे कसं एकत्र कुटुंब. एकत्र कुटुंब हे नेहमी कसं असावं? हं? एकत्र कुटुंब म्हणजे एकत्र आपण बहीण, भाऊ, भाऊ-भाऊ वगैरे बघा. कुटुंब हे बरेच वेळा असं असतं, की एक कुटुंब म्हणजे आपली मुलं वगैरे, बायको, मुलं हे आपण आणि कुटुंब आणखीन मोठं म्हणजे आपले भाव, बहीण, आई, वडील हे सर्व एकत्र असणे हे एक मोठं कुटुंब झालं. आता एक कुटुंब कसं असावं? कुटुंब नेहमी आहे ना, कुटुंबामध्ये अंतःकरणातलं प्रेम हे नेहमी असावं. हं? अंतःकरणातलं प्रेम म्हणजे कसं माहिती आहे का? सतत एकमेकांची ओढ असावी. हं? एकमेकांची ओढ असावी, अंतःकरणातलं ते प्रेम असावं. एखादी आपल्या परिवारातली जर एखादी व्यक्ती जर अडचणीमध्ये गेलेली असेल किंवा अडचणीमध्ये असेल, तर सर्वांनी मिळून त्या व्यक्तीला अडचणीतून कसं बाहेर काढायचं हां, याचा विचार असावा. काही कुटुंबांमध्ये मी असं पाहिलेलं आहे की की एकत्र राहतात, पण त्या एकत्रपणाला काही अर्थ नाही. कोणी कोणाविषयी काही बाहेर बोलायचं, असे आपल्या घरच्यांच्या विषयी कोणी जर वाईट बोलत असेल तर त्यांना साथ द्यायची, असं करायचं नाही. असं केल्याने काय होतं माहिती आहे का, समोरच्याचा फायदा होतो आणि तो आपल्या घरामध्ये आहे ना जास्त फुटाफट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपल्या घरामधील चान्स दुसऱ्यांना द्यायचा नाही. बोलायचा चान्स जो असतो ना, तो बाहेरच्यांना, इतरांना द्यायचा नाही. जरी समजा जरी समजा तुम्ही काही आर्थिक अडचणीमुळं जरी वेगवेगळे राहत असले, भाऊ, बहीण, आई-वडील वेगवेगळे जरी राहत असले तुम्ही, तरी त्या कुटुंबाला आहे ना, एकत्रीपणा ठेवणं हे आपल्या हातात असतं आणि ते एकत्रीपणा जपणं हे आपल्या हातात असतं. जरी तुम्ही काही अडचणींमुळं सगळेजण वेगवेगळे राहत असले, तरी आहे ना, काय करायचं माहिती आहे का? तुम्ही कुटुंबाला आहे ना, नेहमी एकत्र ठेवायचं. हे बघा, एकत्र कुटुंब, एकजीव कुटुंब हे कधीही उपयोगी पडणारी गोष्ट आहे. हां. तुम्ही काहीही अडचणीमध्ये असला ना, तर इतर तुमचा फायदा घेणार नाहीत, इतर कोणीही. हं. काही अडी-अडचणी असल्या तरी कुटुंब हे कसं ढाल बनून पुढे येत असतं. त्यामुळं कुटुंबाला नेहमी जपायचं आपल्या. हां. कुटुंबात जिव्हाळा असावा, एकमेकांविषयी ओढ असावी. जरी लांब जरी राहिले तरी सतत एकमेकांविषयी ओढ असावी. सतत एकमेकांची विचारपूस करणं, हां. अंतःकरणात प्रेम ठेवणं, कधी वेळ मिळेल त्यावेळेस सर्वांनी एकत्र येणं, हं? हे एकत्र कुटुंबाचं प्रेम असतं. नाहीतर विनाकारण ते एकत्र राहायचं आणि याने त्याच्याविषयी, त्याने त्याच्याविषयी बोलायचं. हे अशाने काय होतं माहिती आहे का? बाहेरचे लोकं आपला फायदा घेतात. हं? बाहेरचे लोक फायदा घेतात आणि या संधीचा तो फायदा उचलून धरतात आणि पुढे चालून काहीतरी प्रॉब्लेममध्ये आपण अडकलो की ते जास्तच आपल्याला त्या खड्ड्यामध्ये घेऊन जातात. त्यामुळं कसं कुटुंब हे नेहमी आहे ना, एकत्र असलं म्हणजे कसं दोन शब्द जरी आपल्या रागामध्ये बोलले तरी एकत्र कुटुंब हे कसं एकमेकांचे सख्खे रक्ताचे नातेवाईक असल्यामुळं त्यांना जेवढा आपली ओढ राहते तशी बाहेरच्यांना राहत नाही. त्यामुळे एकत्र असणं खूप महत्त्वाचं आहे. एक परिवार ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आता मी आमचं स्वतःचं उदाहरण सांगते, की आम्ही जरी बहीण-भाऊ वेगवेगळे जरी राहत असलो ना, तरी आमचा जिव्हाळा, प्रेम, माया ही कसं एकनिष्ठतेने आहे. हं. आम्ही एक जीव आहे सगळे. काहीही अडी-अडचणी असलं ना, आम्ही 5व्या जणाचा सल्ला घेत नाही. आम्हा चौघा भाऊ-बहिणीमध्ये मीटिंग घेतो. त्याच्यामधनं एक निश्चय उभा राहतो. आम्ही त्याच्यामधनं काहीतरी एक नवीन निर्णय घेतो आणि त्या निर्णयानुसार आम्ही चालतो. तसंच सर्वांचं असावं, की त्याच्यामधनं कसं बाहेरच्यांना आपलं फायदा घेत नाहीत आणि आपले विचार आपल्यापर्यंतच मर्यादित राहतात. बाहेर चर्चासत्र होत नाही त्या गोष्टीचं आणि आपण नेहमी पुढे जात राहतो. म्हणजे सांगण्याचा उद्देश म्हणजे हा आहे माझा, की जरी तुम्ही वेगवेगळे राहत असले,
तरी जिव्हाळा राहू द्या एकमेकांमध्ये, प्रेम राहू द्या, एकजूट राहू द्या. सतत एकमेकांचा विचार करत जा, विषय एकमेकांचे म्हणजे सतत विचारपूस करत जा. आणि परिवारामध्ये म्हणजे कसं, तुम्हाला एक खरं ते सांगते मी, परिवारामध्ये कशी ईर्ष्या नसावी, आपसौरतीपणा नसावं. अहो, ईर्ष्या करण्यात म्हणजे आपणच आपल्या रक्ताशी काय ईर्ष्या करायची, हो की नाही? आ आपणच आपल्या रक्ताशी ईर्ष्या नाही करायचं. आ ते आपण एक संगती राहिलेलो आहे, हसलेलो आहे, खेळलेलं आहे, आपण एकजूट आहे. अ, आपणच आपली ईर्ष्या काय करायची, जेणेकरून लोक आपला फायदा घेतील, असं नाही करायचं. आपली नस दुसऱ्यांच्या हातात नाही द्यायची कधीही, लक्षात ठेवा. हां त्यामुळं एकजुटीने राहा. परिवार म्हणजे एकजूट आहे, एक निष्ठेने राहा, प्रेम माया सर्व अंतःकरणात न राहू द्या. आणि वेळ मिळेल त्यावेळेस एकमेकांची काळजी घ्यायची, एकत्र यायचं, त्याला परिवार म्हणतात. हां नेहमी नमस्कार. जर माझे व्हिडिओ जर आवडत असले तर नेहमी कमेंट बॉक्समध्येच काहीतरी चांगलं लिहित जा, व्हिडिओला लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा आणि तुमचे विचार नेहमी माझ्यापर्यंत पोचवत जा, कमेंट बॉक्समध्ये लिहित जा. हां जय श्री लक्ष्मीनारायण. नमस्कार.